Next question, question number 6. A boy standing at a distance of 48 meters from the building observes the top of building and makes an angle of elevation of 30 degree. Find the height of building. Numerical type चा क्वेश्चन आहे, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. काय कंडिशन दिलेली आहे? अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर फ्रॉम अ बिल्डिंग. तर आपल्याला एक कन्सिडर करायची एक बिल्डिंग. ओके, सपोज दिस इज ग्राउंड, दिस इज बिल्डिंग. वर्टिकल ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे फॉर्म केलेला अँगल 90 डिग्री असणार आहे. लेट्स से ए बी इज द बिल्डिंग. ठीक आहे, ए बी ही काय बिल्डिंग आहे. त्यानंतर अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर फ्रॉम द बिल्डिंग. ह्या बिल्डिंगपासून 48 मीटरवरती आयदर ह्या डायरेक्शनमध्ये किंवा ह्या डायरेक्शनमध्ये एक बॉय स्टँड करतोय. आपण असं कन्सिडर करू, दिस इज पॉईंट सी आणि पॉईंट सीला तो बॉय स्टँड करतोय. सो हे जे डिस्टन्स असणार आहे पॉईंट बी आणि पॉईंट सी यामध्ये असणारा डिस्टन्स आहे 48 मीटर. सो बॉय स्टँडिंग ॲट पॉईंट सी. A boy standing at a distance of 48 meter from a building observes the top of building and makes an angle of elevation of 30 degree. सो बॉय इथे उभा राहतो आणि बिल्डिंगचा टॉप ऑब्झर्व करतोय. बॉयची लेवल ही आहे. सो पॉईंट ऑफ ऑब्झर्वेशन त्याच्या लेवलपेक्षा हायर लेवलला आहे. म्हणजे तो वरती बघतो म्हणजे तिथे कोणता अँगल असणार आहे? अँगल ऑफ इलिव्हेशन. दॅट अँगल ऑफ इलिव्हेशन इज 30 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल दिलेला आहे 30 डिग्री. बिकॉज अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय? हॉरिझॉन्टल आणि त्यानंतर लाईन ऑफ विजन जे असते त्याच्यामध्ये असणार जो अँगल असतो त्याला आपण बोलतो अँगल ऑफ इलिव्हेशन. वरती बघतोय सो हा असणार आहे अँगल 30 डिग्री. 30 डिग्रीज अँगल ऑफ इलिव्हेशन. फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. तर बिल्डिंगची हाईट आपल्याला विचारायची. बिल्डिंग आपण ए बी कन्सिडर केलेला. सो लेट्स से हाईट इज एच. तर आपल्याला एचची व्हॅल्यू फाइंड करायची. इथे जर बघितलं एक राईट अँगल ट्रँगल दिसतोय. या राईट अँगल ट्रँगलमध्ये ही साईड माहीत आहे, ही साईड फाइंड करायची. हा अँगल दिलेला आहे 30 अँगल किंवा अँगल सीच्या रेफरन्सने. दिस इज ऑपोजिट साइड अँड दिस इज ॲडजस्टंट साइड. त्यामुळे आपण इथे टॅनचं रिलेशन यूज करू शकतो. बिकॉज टॅन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. ते एक रिलेशन आपण यूज करू. टॅन 30 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ती व्हॅल्यू आपण पुट करणार, त्यावरून आपल्याला एचची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. सो सोल्युशन, लेट ए बी बी द बिल्डिंग. Let boy is standing at point C. At point C. Okay. Let AB is equal to H, that is equal to height of building. आणि त्यानंतर अजून इन्फॉर्मेशन दिलेली BC. BC is equal to 48 meter. And angle ACB is equal to 30 degree, that is angle of elevation. Okay. Therefore, in triangle ABC, angle B is equal to 90 degree, and hence, since in triangle ABC angle B is equal to 90 degree, therefore tan 30 किंवा tan C अपन हा angle consider करतो. tan C, tan is opposite upon adjacent, so AB upon BC. Therefore, tan 30 is equal to AB is H and BC is 48. Okay. tan 30 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1/√3. कारण tan 30 म्हणजे sin 30 upon cos 30. sin 30 is half, cos 30 is √3/2. सो त्यांचा जर रेशो घेतला दॅट विल बी 1/√3 इज इक्वल टू H upon 48. आपल्याला Hची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर 1 into 48 is 48, that is equal to H into √3, and hence H is equal to 48 upon √3. तर आपण काय करतो, ज्यावेळेस डिनॉमिनेटरला आपल्याला असे नंबर मिळतात स्क्वेअर रूटच्या अंडर, तिथे आपण रॅशनलायझेशन करतो. देअरफॉर H इज इक्वल टू रॅशनलायझेशन करतो म्हणजे काय, इथे √3 आहे, याला √3नीच आपण मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटरला सुद्धा √3नी मल्टिप्लाय करणार, इथे असणार आहे 48. सो दॅट इज इक्वल टू 48 √3 अपॉन √3 इंटू √3 3. इथे आपण रिझन देऊ रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. ओके. सो 48 इंटू √3 अपॉन 3, सो दॅट इज इक्वल 48 अपॉन 3 16 √3 मीटर. किंवा याला आपण √3ची व्हॅल्यू पुट करू शकतो. √3ची व्हॅल्यू आहे 1.73, सो 16 इंटू 1.73 मीटर. 1.73 इंटू 16 2768, so 27.68 मीटर. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ H. H म्हणजेच काय, AB म्हणजेच काय, दिलेल्या बिल्डिंगची हाईट. देअरफॉर इन द एंड आपण लिहिणार हाईट ऑफ द बिल्डिंग इज 16 √3 मीटर और 27.68 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. From the top of lighthouse, an observer looks a ship and finds
finds the angle of depression to be 30 degree. If the height of lighthouse is 100 meters, then find how far the ship is from the lighthouse. अगेन लाईट हाऊसचा क्वेश्चन आहे. आपण लाईट हाऊसचा एक क्वेश्चन प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. लाईट हाऊस म्हणजे काय, लाईट हाऊसला आपण एक बिल्डिंग कन्सिडर करू शकतो. लाईट हाऊस आणि शिप याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. सो बघूया काय काय सांगितलं आहे. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस, लाईट हाऊसच्या टॉपपासून तर आपण सगळ्यात आधी काय करू, एक लाईट हाऊस कन्सिडर करू. सो दिस इज द लाईट हाऊस. बिल्डिंग आहे, वर्टिकल ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे इथे अँगल फॉर्म झालेला 90 डिग्री असणार आहे. सो लेट ए बी द लाईट हाऊस. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊसचा टॉप कोणता असणार आहे म्हणजे ए पॉईंट. अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 30 डिग्री. आता ऑब्झर्वर इथे आहे, इथे कुठेतरी शिप असणार आहे, सपोज लेट से ॲट पॉईंट सीला. ठीक आहे. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप, तर इथे या ठिकाणी उभं राहून ऑब्झर्वर या ऑब्जेक्टला बघतोय किंवा शिपला बघतोय. अँड फाइंड्स अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 30 डिग्री. अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री आहे. अँगल ऑफ डिप्रेशन का दिलेलं आहे, कारण ऑब्झर्वर इथे आहे, ऑब्झर्वर त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला बघतो, खाली बघतो म्हणजे तिथे कोणता अँगल असणार, अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन इज 30 डिग्री. सो आपण अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन हे नेहमी हॉरिझॉन्टल लाईनच्या रेफरन्सने घेतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल, इथे एक हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर करावं लागेल. लाईन ऑफ विजन आणि हॉरिझॉन्टल लाईन याच्यामध्ये असणारा अँगल असतो अँगल ऑफ डिप्रेशन. त्यामुळे आता लाईन ऑफ विजन काय असणार, ऑब्झर्वर इथून या ऑब्जेक्टकडे बघतोय, त्यामुळे ती लाईन अशी असणार आहे. सो ही लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन याच्यामध्ये असणारा हा जो अँगल आहे, हा अँगल असणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन अँड दॅट इज टू बी 30 डिग्री. व्हॅल्यू इज गिवन टू बी 30 डिग्री. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 100 मीटर, लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे 100 मीटर. सो ए बी इज इक्वल टू 100 मीटर. देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. इथे शिप आहे, तर आपल्याला विचारलं आहे की ह्या शिपचं लाईट हाऊसपासूनचं डिस्टन्स काय आहे, म्हणजे आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड करायची, बी सी ही लेंथ फाइंड करायची आहे. इथे जर राईट अँगल ट्रँगल तुम्ही बघितला, हा राईट अँगल ट्रँगल आहे, ही साईड माहीत आहे, ही साईड आपल्याला फाइंड करायची आहे. सो त्यासाठी आपल्याला अँगल लागणार आहे. आपल्याला अँगल इथला दिलेला आहे, बट आपल्याला माहिती आहे की दिस इज ग्राउंड अँड दिस इज हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन आणि ग्राउंड एकमेकांना पॅरलल असणार आहे. दोन पॅरलल लाईन, एक ट्रान्सव्हर्सल. इथे फॉर्म होता दोन ऑल्टरनेट अँगल नेहमी ज्यावेळेस दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल कट करते तरच फॉर्म झालेला ऑल्टरनेट अँगल इक्वल असतात. त्यामुळे हा जो अँगल झेडच्या फॉर्ममध्ये जे अँगल असेल त्याला आपण म्हणतो ऑल्टरनेट अँगल. हा जो अँगल 30 असेल तर हा अँगल सुद्धा किती असणार आहे, 30 डिग्री. ठीक आहे. हा अँगल माहीत आहे, ही साईड माहीत आहे, ही साईड फाइंड करायची. जर ह्या अँगलचा मी विचार केला, या अँगलच्या रेफरन्सने दिस इज ऑपोजिट साईड अँड दिस इज ॲडजस्टंट साईड. त्यामुळे जर मी टॅन रेशो घेतला, टॅन 30 इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. टॅन 30ची व्हॅल्यू माहिती आहे, ए बीची व्हॅल्यू माहिती आहे. सो त्याचा यूज करून आपल्याला बी सी म्हणजे शिपचं या लाईट हाऊसपासूनचा डिस्टन्स फाइंड करता येणार आहे. ठीक आहे. या टाईपचं क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. सो सोल्युशन, लेट ए बी द लाईट हाऊस and A be the top. Okay, let ship is at point C. Another AB is equal to 100 meter. Then let AM be horizontal line. Let AM be horizontal line and therefore angle MAC is equal to 30 degree because this is angle of depression. ठीक आहे. MAC हा अँगल आला 30 डिग्री. त्यानंतर आपण असं लिहू शकतो ऑल्सो AM इज पॅरलल टू BC. AM आणि BC पॅरलल आहे. AC इज ट्रान्सव्हर्सल and therefore angle MAC is equal to angle ACB, alternate angle. ठीक है. and therefore angle ACB is equal to 30 degree. त्यामुळे angle ACB काय असणार आहे, 30 degree. Okay. now in triangle ACB, tan C is equal to opposite upon adjacent side and hence tan 30 is equal to AB. AB ची व्हॅल्यू आहे 100. BC माहीत नाही आपल्याला, BC ची व्हॅल्यू फाइंड करायची. tan 30 म्हणजे sin 30 upon cos 30. So 1/√3 half upon √3/2. So 1/√3 is equal to 100 upon BC. This implies BC into 1 is BC is equal to 100 into √3.
हे आपण असंही ठेवू शकतो किंवा रूट थ्रीची व्हॅल्यू पुट करू शकतो 1.73. सो दॅट इज इक्वल टू 1 to 173 मीटर. अँड हेच बी सी म्हणजेच काय, शिपचं लाईट हाऊसपासूनचं डिस्टन्स, हे डिस्टन्स. देअरफॉर शिप इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 173 मीटर और 100√3 मीटर फ्रॉम द लाईट हाऊस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 2 बिल्डिंग्स आर इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 15 मीटर्स. या टाईपचा क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व केलेला आहे. एक रोड विड्थ दिलेली होती रोडची, त्यानंतर त्या रोडच्या दोन्ही साईडला 2 बिल्डिंग होत्या आणि अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली होती. त्याच टाईपचा क्वेश्चन हा दिलेला आहे. तर आपण काय करू, क्वेश्चन स्टेटमेंट रीड करता करता काय कंडिशन दिलेलं आहे त्यासुद्धा लगेच ड्रॉ करूया. 2 बिल्डिंग्स आर इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 15 मीटर. सपोज असा काही रोड असेल, ठीक आहे. या रोडची विड्थ दिलेली आहे. सपोज ही जर विड्थ आहे, ही विड्थ आहे 15 मीटर. सो लेट्स से आपण रोड कन्सिडर करू ए बी. रोडची विड्थ कन्सिडर करू ए बी. सो दिस डिस्टन्स ए बी इज गिवन टू बी 15 मीटर किंवा विड्थ दिलेली आहे 15 मीटर. 2 बिल्डिंग्स आर इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 15 मीटर. तर 2 बिल्डिंग आहे, या एकमेकांच्या समोर आहे, त्यामुळे एक बिल्डिंग इथे असेल आणि एक बिल्डिंग इथे असेल. सो एक बिल्डिंग अशी असेल, दुसरी बिल्डिंग अशी असेल. वर्टिकल बिल्डिंग आहे, वर्टिकल ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे इथे फॉर्म झालेला अँगल 90 डिग्री असेल आणि हा सुद्धा अँगल असणार आहे 90 डिग्री. ओके. फ्रॉम टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग हाईट ऑफ 12 मीटर. एक फर्स्ट बिल्डिंग जी आहे हिची हाईट दिलेली आहे 12 मीटर. ह्या बिल्डिंगच्या टॉपपासून, म्हणजे जर मी हा पॉईंट कन्सिडर केला, लेट्स से हा पॉईंट आहे सी. फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग हाईट ऑफ 12 मीटर, अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ टॉप ऑफ सेकंड बिल्डिंग इज 30 डिग्री. तर इथे उभं राहून ऑब्झर्वर बघतोय आणि त्या केसमध्ये आपल्याला अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेला आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय, ऑब्झर्वर इथे टॉपला उभा राहतो आणि वर बघतोय म्हणजेच काय, ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगची हाईट या बिल्डिंगपेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळे त्याला अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेलं म्हणजेच काय, ऑब्झर्वर इथे बघून त्याच्या लेवलपेक्षा वरच्या लेवलला बघतो, म्हणजे सेकंड बिल्डिंगची हाईट ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. काय कंडिशन दिलेली आहे, फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग हाईट ऑफ 12 मीटर, अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ टॉप ऑफ सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंगचा टॉप म्हणजे हा. सो इथून तो इथे बघतोय, त्या केसमध्ये अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेला आहे 30 डिग्री. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय, ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट यांना जॉईन करणारी ही जी लाईन ऑफ विजन असणार आहे, या लाईन ऑफ विजन आणि हॉरिझॉन्टल याच्यामध्ये फॉर्म झालेला अँगल. सो हा अँगल दिलेला 30 डिग्री. लेट्स से हा पॉईंट आहे डी. म्हणजे थोडक्यात काय, ए सी एक बिल्डिंग आहे आणि बी डी एक बिल्डिंग आहे. सी आणि डी 2 बिल्डिंगचे टॉप आहे. सीच्या टॉपला उभं राहून डीकडे जर बघितलं तर अँगल फॉर्म होते 30 डिग्री. सो दिस अँगल इज विथ रेफरन्स टू हॉरिझॉन्टल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. व्हॉट इज दी हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. तर आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट म्हणजे बी डी ही लेंथ विचारलेली आहे. सेकंड बिल्डिंगची हाईट म्हणजे बी डी ही लेंथ विचारलेली आहे. तर ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल एक आपण हॉरिझॉन्टल लाईन तर इथे ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. सपोज हा जो पॉईंट आहे त्याला मी बोलते ई. ओके. आता यामध्ये काय होतं आहे, तर तुम्ही इथे ए बी ई सी पॉईंट चेक केले. हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, व्हर्टिकल ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर ही हॉरिझॉन्टल लाईन आपण कन्सिडर केलेली आहे. हॉरिझॉन्टल लाईन ग्राउंडला नेहमी पॅरलल असणार आहे, या 2 लाईन पॅरलल असणार आहे. त्यानंतर ही जी फर्स्ट लाईन आहे, ही लाईन आणि ही लाईन यामध्ये फॉर्म झालेला अँगल 90 डिग्री आहे. 2 पॅरलल लाईन आहे. त्यानंतर या थर्ड लाईनसोबत ह्या पॅरलल लाईनने फॉर्म केलेला अँगल 90 डिग्री जर असेल तर जी दुसरी पॅरलल लाईन आहे ही सुद्धा किती अँगल फॉर्म करते, 90 डिग्री. असं एक आपण थेरम किंवा प्रॉपर्टी बघितलेली. त्यामुळे 2 पॅरलल लाईन, ही एक लाईन इथे फॉर्म होताना अँगल 90 डिग्री. त्यामुळे ह्या लाईनसोबत जर 90 डिग्री अँगल फॉर्म होतं तर इथे सुद्धा फॉर्म होणार अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. आता हा जर मी कॉरिलेटर कन्सिडर केला, 1 2 3 हे तिन्ही अँगल 90 डिग्री आहे. कॉरिलेटरच्या अँगलची समस्या 360 डिग्री. सो त्या लॉजिकने हा जो फोर्थ अँगल आहे, हा फोर्थ अँगल सुद्धा किती असणार, 90 डिग्री. आता ए बी ई सी आपल्याला असा शेप मिळतो की ज्याच्यामध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे. प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे म्हणजे काय, याला आपण बोलू शकतो रेक्टँगल. रेक्टँगल आहे, रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते, ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात. त्यामुळे ए बी आणि सीई या 2 लेंथ सारख्या असतील आणि ह्या 2 लेंथ सारख्या असणार आहे. ए बी आणि सीई ही लेंथ सारखी, म्हणजे ही जर 15 मीटर असेल तर ही लेंथ सुद्धा किती असणार आहे, 15 मीटर. ठीक आहे. त्यानंतर ही 12 मीटर ए सी असेल तर ही सुद्धा किती असणार आहे, 12 मीटर. हे आपण का करतो, कारण आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट विचारलेली आहे. सो आपल्याला टोटल डी बी फाईंड करायचं आहे. त्यामध्ये ई बी तर मला मिळाला. आता मला काय फाईंड करावं लागणार आहे, डी. कारण डी बी म्हणजे डी ई प्लस ई बी असणार आहे. ही लेंथ मला मिळाली. मला डी फाईंड करायची. डी मी कशी फाईंड करू शकते, इथे जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला एक राईट अँगल ट्रँगल दिसतोय. हा अँगल आपल्याला दिलेला आहे, ही लेंथ आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जर हा अँगल जर मी या अँगलच्या रेफरन्सने मी विचार केला, डी जर मला फाईंड करायचं असेल तर या अँगलसाठी डी आहे ऑपोजिट साईड आणि सी आहे ॲडजस्टंट साईड. सो tan 30 जर मी घेतला, tan 30 इज इक्वल टू डी अपॉन सी, ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. tan 30ची व्हॅल्यू माहिती आहे, डीची व्हॅल्यू सीईची व्हॅल्यू मला माहिती आहे.
सो आपण इथे डीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. डीची व्हॅल्यू फाइंड केली की आपल्याला डीबी म्हणजेच काय सेकंड बिल्डिंगची हाईट फाइंड करता येणार आहे. ठीक आहे, समजलं. सो सोल्युशन, लेट CA and DB be the two buildings. Okay, then AC or CA is equal to 12 meter, CE be the horizontal line, and hence angle DCE is equal to 30 degree. Angle of elevation दिलेला आहे, angle of elevation is 30 degree. ओके, त्यानंतर अजून रोडची विड्थ दिलेली आहे. इथे आपल्याला अजून मेन्शन करावं लागेल AB be the width of road. विड्थ दिलेली रोडची विड्थ म्हणजे एबीची व्हॅल्यू आहे 15 मीटर. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन दिली होती. नाव CA perpendicular to AB, then EB perpendicular to AB, also CE is parallel to AB. This implies CE आणि AB पॅरलल आहे. त्यानंतर हा अँगल जर 90 असेल तर आपण असं लिहू शकतो, दिस implies CE is perpendicular to DB, that is angle CEB is equal to 90 degree. हा अँगल सुद्धा 90 डिग्री असणार आहे. therefore in quadrilateral ABC या quadrilateral मध्ये angle CAB is equal to angle ABE is equal to angle CEB is 90 degree, and therefore fourth angle, that is angle ACE, is also 90 degree. हा सुद्धा angle किती असणार आहे, 90 degree, and therefore each angle is 90 degree, hence ABEC is a rectangle. ABEC is a rectangle. rectangle आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो therefore AC is equal to EB is equal to 12 meter, आणि AB is equal to CE is equal to 15 meter. Opposite sides equal. ठीक है. In triangle DEC angle E is equal to 90 degree किंवा angle DEC is equal to 90 degree, and therefore tan 30 is equal to DE upon CE. tan 30 म्हणजे sin 30 upon cos 30, so 1 upon root 3 is equal to DE. D आपल्याला फाइंड करायचं आहे. CE ची व्हॅल्यू आहे 15, so this implies DE is equal to 15 upon root 3. D into root 3 is equal to 15, so D is equal to 15 upon root 3 meter. ठीक आहे, and hence किंवा इथे लगेच आपण D ला पुढे रॅशनलाइज करू. 15 अपॉन रूट 3 आहे, सो याला मी रॅशनलाइज कसं करणार, इथे डिनॉमिनेटर रूट 3 ने मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटरला सुद्धा रूट 3 ने मल्टिप्लाय करणार. सो 15 रूट 3 अपॉन 3 दॅट इज इक्वल टू 5 रूट 3 मीटर. दिस इज व्हॅल्यू ऑफ DE. ओके, अँड नाव DB इज इक्वल टू DE प्लस EB, रिझन D-E-B. सो DB टोटल DE प्लस EB. DE ची व्हॅल्यू आहे 5 रूट 3 आणि EB व्हॅल्यू पण फाइंड केलेली आहे 12. सो दॅट इज इक्वल टू रूट 3 ची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो 1.73, यामध्ये ॲड करायचं आहे 12. सो 1.73 इंटू 5 8.65 प्लस 12, so that is equal to 20.65 meter. DB is 20.65 meter. DB म्हणजे ही लेंथ and therefore किंवा ही हाईट या बिल्डिंगची हाईट. सो हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 20.65 meter. Next question, question number 9. A ladder on the platform of a fire brigade van can be elevated at an angle of 70 degree to the maximum. The length of ladder can be extended up to 20 meter if the platform is 2 meter above the ground. Find the maximum height from the ground up to which ladder can reach.
ओके, तर आपण लगेच काय सांगितलेलं आहे लगेच कंडिशन बघूया. अ लॅडर ऑन अ प्लॅटफॉर्म ऑफ फायर ब्रिगेड व्हॅन. एक फायर ब्रिगेड व्हॅन आहे, त्याच्या प्लॅटफॉर्मवरती एक लॅडर आहे. ओके, फायर ब्रिगेड व्हॅन आहे म्हणजेच काय, सपोज हे जर ग्राउंड असेल, जर आपण ही ग्राउंड लेवल कन्सिडर केली, ठीक आहे, ह्या ग्राउंडवरती सपोज इथे कुठे ती व्हॅन असणार आहे अशी काही, तर ह्या व्हॅनचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्मवरती एक लॅडर आहे. ठीक आहे, अ लॅडर ऑन अ प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड व्हॅन कॅन बी इलिव्हेटेड ॲट अन अँगल ऑफ 70 डिग्री टू द मॅक्झिमम. इलिव्हेट केली जाते म्हणजेच काय, ही जी लॅडर आहे ती लॅडर आपण अशी उंच करू शकतो किंवा उंचवू शकतो. तो अँगल दिलेला आहे 70 डिग्री, मॅक्झिमम किती जाऊ शकते ती 70 डिग्री. ठीक आहे, ही असणार आहे लॅडर. नीट समजून घ्या क्वेश्चन काय सांगितलेलं आहे. ओके, एक फायर ब्रिगेड व्हॅन आहे, त्याचा हा प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरती एक लॅडर आहे. सो लॅडरचं मॅक्झिमम अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेलं आहे 70 डिग्री. म्हणजे आपला ही जी लॅडर आहे, ही लॅडर आपल्याला मॅक्झिमम 70 डिग्री एवढ्या अँगलपर्यंत उंचवता येईल किंवा इलिव्हेट करता येईल. द लेंथ ऑफ लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. आणि त्यानंतर ही जी लेंथ आहे, ही लेंथ आपण एक्सटेंड करू शकतो टिल 20 मीटर. म्हणजे याचं मॅक्झिमम ही जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती असणार आहे 20 मीटर. ओके, इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबव द ग्राउंड. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म ग्राउंडपासून 2 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती आहे, अबव द ग्राउंड. फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच लॅडर कॅन रीच. तर आपल्याला विचारलं आहे की मॅक्झिमम लॅडर किती हाईटपर्यंत पोहोचू शकते, ती मॅक्झिमम हाईट फ्रॉम ग्राउंड विचारलेली आहे. लॅडर एवढ्या अँगलपर्यंत आपण ही लॅडर इलिव्हेट करू शकतो, एवढी लेंथ मॅक्झिमम जाऊ शकते. बट ग्राउंडपासूनचा डिस्टन्स किती आहे, म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे. जर मी हे असं जॉईन केलं तर मला हे टोटल हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे, हे टोटल डिस्टन्स मला फाइंड करायचं. सपोज हा पॉईंट मी ए कन्सिडर करते, हा पॉईंट बी कन्सिडर करते, हा पॉईंट सी कन्सिडर करते, आणि हे ग्राउंडपासूनचं जर मी डिस्टन्स टोटल कन्सिडर केलं आणि हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट मी डी आणि हा पॉईंट ई कन्सिडर केला, तर मला सीई हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. सीई डिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे मला सी बी आणि बीई या दोघांचे ॲडिशन करावे लागणार आहे. क्वेश्चन समजला सगळ्यात आधी काय, प्लॅटफॉर्म आणि ग्राउंड अशा दोन, म्हणजे फक्त आपल्याला ग्राउंड लेवलपासून इन्फॉर्मेशन आहे दिलेली. ग्राउंडवरती एक व्हॅन आहे, व्हॅनच्या प्लॅटफॉर्मवरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि आपल्याला हा जो टॉप मोस्ट पॉईंट आहे याचा ग्राउंडपासूनचा डिस्टन्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण यामध्ये काय करू शकतो, ही जर मी परत नीट फिगर काढली तर आपण असं ड्रॉ करू शकतो. ही व्हॅनचा हा प्लॅटफॉर्म आहे, त्यानंतर ही आहे लॅडर. ठीक आहे, हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे 20 मीटर, त्यानंतर हा अँगल आहे 70 डिग्री, हा पॉईंट ए सी आणि बी. त्यानंतर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा ग्राउंडपासून 2 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. हा जो पॉईंट डी असेल आणि हा पॉईंट असणार आहे ई. तर हे डिस्टन्स आहे 2 मीटर, हे डिस्टन्स आहे 2 मीटर. ग्राउंडपासून आपण घेतो त्यामुळे वर्टिकल ऑब्जेक्ट अँगल 90 डिग्री आपण कन्सिडर करू शकतो. आपल्याला हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. यामध्ये 2 मीटर डिस्टन्स एवढं माहिती आहे, तर आपल्याला बी सी ही व्हॅल्यू लागणार आहे. सो बी सी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण या अँगलचा रेफरन्स घेऊ शकतो 70 डिग्रीचा. कसा, आपल्याकडे हायपोटेनसची व्हॅल्यू माहिती आहे. सो साइन 70 जर मी बघितलं, साइन ऑपोजिट आणि हायपोटेनसला रिलेट करतो. साइन 70ची व्हॅल्यूसुद्धा दिलेली, त्यावरून आपण ही लेंथ जी आहे सी बी फाइंड करू शकतो. सी बी एकदा मिळते, सी म्हणजेच काय, या व्हॅल्यूमध्ये 2 मीटर ॲड करा, त्याच्यावरून आपल्याला सी म्हणजे काय, मॅक्झिमम हाईट फ्रॉम ग्राउंड अप टू विच लॅडर कॅन रीच हे डिस्टन्स फाइंड करता येईल. ठीक आहे, सो सोल्युशन, लेट ए बी be the platform of van. Okay, AC be the ladder. त्यामुळे AC ची लेंथ किती असणार आहे, AC इज इक्वल टू 20 मीटर आणि अँगल CAB इज इक्वल टू 70 डिग्री अँगल ऑफ इलिव्हेशन. इथे बघा आपल्याला मॅक्झिमम अँगल दिलेला आहे, मॅक्झिमम लेंथ दिलेली आहे आणि त्यानंतर मॅक्झिमम हाईट विचारलेले आहे. सगळ्या गोष्टी मॅक्झिमम विचारलेल्या आहे. अँगल CAB इज इक्वल टू 70 डिग्री, दॅट इज अँगल ऑफ इलिव्हेशन. त्यानंतर लेट AD इज इक्वल टू हाईट ऑफ व्हॅन फ्रॉम ग्राउंड. ठीक आहे, ह्या व्हॅनच्या किंवा असं लिहू शकतो हाईट ऑफ प्लॅटफॉर्म ऑफ व्हॅन, हाईट ऑफ प्लॅटफॉर्म ऑफ व्हॅन फ्रॉम ग्राउंड, दॅट इज AD, अँड देअरफॉर AD इज इक्वल टू 2 मीटर. ओके, आता इथे सुद्धा आपल्याला एकदा दाखवावं लागेल की हा रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल आहे, त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे. इन क्वाड्रिलॅटरल AB
DE, अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. याच्या रेफरन्सने आपण बघतोय. इन क्वाड्रिलेटरल ABED, angle D is 90 degree, angle C is equal to 90 degree. Angle 90 है, angle 90 है. Also AB parallel to DE. ह्या दोन पॅरलल लाईन आहे. एक अँगल 90 आहे म्हणजे हा अँगल सुद्धा किती असणार 90 डिग्री. अँगल ABE is equal to 90 degree and therefore remaining fourth angle, that is angle BAD, is also 90 degree because quadrilateralच्या अँगलची सम असते 360 डिग्री and hence ABED is a rectangle. हा जर रेक्टँगल आहे तर आपण काय लिहू शकतो, therefore AD is equal to BE is equal to 2 मीटर. सो BE ही लेंथ सुद्धा आपल्याला किती मिळणार आहे 2 मीटर. त्यानंतर इन ट्रायंगल ABC, अँगल B is equal to 90 डिग्री and sin A, साइन काय असणार आहे, साइन अँगल ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो BC अपॉन AC साइन 70. साइन 70 स्टँडर्ड व्हॅल्यू नाही, त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे क्वेश्चनमध्ये. साइन 70 इज इक्वल टू BC अपॉन 20. देयरफॉर साइन 70 आहे 0.94 मल्टिप्लाइड बाय 20 इज इक्वल टू BC अँड हेन्स BC इज इक्वल टू 0.94 इंटू 20 म्हणजे 9.4 इंटू 2 18.8 मीटर. BC इज इक्वल टू 18.8 मीटर म्हणजे ही लेंथ मला मिळाली. अँड हेन्स देयरफॉर CE इज इक्वल टू CB प्लस BE. रिझन हे सगळे पॉईंट एका लाईनमध्ये लाई करत आहे. देयरफॉर CE इज इक्वल टू CB म्हणजेच BC दॅट इज 18.8 आणि BE आपण फाइंड केलेलं आहे 2. सो दॅट इज इक्वल टू 18.8 प्लस 2.0 सो 20.8 मीटर. CE इज 20.8 मीटर. CE म्हणजे हे डिस्टन्स म्हणजेच काय, ग्राउंडपासून मॅक्झिमम किती हाईटला ही लॅडर रीच करू शकते त्या पॉईंटचं डिस्टन्स. अँड देयरफॉर एंडला लिहिणार देयरफॉर मॅक्झिमम हाईट फ्रॉम ग्राउंड अप टू विच लॅडर कॅन रीच इज 20.8 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. While landing at an airport, a pilot made an angle of depression of 20 degree. Average speed of plane was 200 km per hour. The plane reached the ground after 54 seconds. Find the height at which the plane was when it started landing. Sin 20 is equal to 0.342. ओके, काय क्वेश्चन दिलेला आहे, प्लेन लँड होते त्यावेळेसचा अँगल दिलेला आहे, काही स्पीड दिलेला आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला हाईट विचारलेली आहे. ठीक आहे, क्वेश्चन नीट समजून घेऊ काय सांगितलं. क्वेश्चन इज व्हाईल लँडिंग ॲट अन एअरपोर्ट अ पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20 डिग्री. एअरपोर्टवरती ज्यावेळेस प्लेन लँड होतं म्हणजे काय, प्लेन खाली येते त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन आहे 20 डिग्री. सो सपोज ग्राउंड आहे, दिस इज ग्राउंड आणि इथे कुठेतरी प्लेन आहे ह्या ठिकाणी. आता सपोज आपण असं कन्सिडर करू की ह्या पॉईंटपासून प्लेन जे आहे ते खाली यायला सुरुवात करते, लँड होते. ठीक आहे, तर ह्या पॉईंटला ज्यावेळेस प्लेन आहे त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलेला आहे 20 डिग्री. अँगल ऑफ ऑब्व्हियसली डिप्रेशन असणार कारण आपण या ठिकाणून खाली उतरतोय त्यामुळे ऑब्झर्वर जे इथे असेल तर तो खाली बघतोय बरोबर, त्यामुळे इथे होणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन फॉर्म. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल लाईन ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट याच्यामध्ये असणार आहे अँगल. त्यामुळे हा जो पॉईंट आपण ए कन्सिडर केला तर हा जो अँगल आहे हा अँगल असणार आहे 20 डिग्री दॅट इज अँगल ऑफ डिप्रेशन. आणि हा आपण एम कन्सिडर करू, एम इज हॉरिझॉन्टल लाईन. आणि त्यानंतर आपण असं कन्सिडर करू प्लेन ह्या पॉईंटपासून लँड व्हायला सुरुवात करते आणि असं लँड होत ते ह्या पॉईंटला येऊन ग्राउंडवरती रीच करते आणि हा पॉईंट आहे पॉईंट बी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. सो अँगल ऑफ डिप्रेशन इज 20 डिग्री. ॲव्हरेज स्पीड ऑफ प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आवर. त्यानंतर आता इथे आपल्याला लेंथ वगैरे दिलेले नाही, आपल्याला स्पीड दिलेला आहे 200 किलोमीटर पर आवर. तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे की किलोमीटर पर आवर ह्या स्पीड दिलेला आहे त्यामुळे याचं कन्वर्जन आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये करावं लागणार आहे. द प्लेन रिचेस ग्राउंड आफ्टर 54 सेकंड. त्यानंतर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत म्हणजे ज्यावेळेस त्याने लँडिंगला सुरुवात केली तिथपासून ग्राउंडवर पोहोचेपर्यंत लागलेला टाईम आपल्याला दिलेला आहे, तो टाईम आहे 54 सेकंड. त्यानंतर आपल्याला स्पीड दिलेला आहे, टाईम दिलेला आहे, म्हणजे आपण सायन्समध्ये जी रिलेशन बघितलं
स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, याचा इथे आपल्याला यूज करावा लागणार आहे. ओके, फाइंड द हाईट ॲट विच प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड टू लँड. वेन इट स्टार्टेड लँडिंग, तर आपल्याला विचारलं आहे फाइंड द हाईट ॲट विच प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड टू लँडिंग. ज्यावेळेस प्लेन लँड करायला सुरुवात केला त्यावेळेस तो इनिशियली किती हाईटला होता ते आपल्याला विचारलं आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटचा आपल्याला ग्राउंडपासूनचं डिस्टन्स विचारलेला आहे. या पॉईंटचं ग्राउंडपासूनचं डिस्टन्स म्हणजे सपोज हा जो पॉईंट मी एम कन्सिडर केला तर आपल्याला थोड्यात एम फाइंड करायचा आहे. समजला क्वेश्चन? परत एकदा सांगते काय सांगितलं आहे की एक प्लेन आहे, ते प्लेन लँड होतं म्हणजे काय, प्लेन खाली उतरतंय. सो त्या केसमध्ये आपल्याला एक अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की हॉरिझॉन्टल लाईन, आणि ज्यावेळेस ऑब्झर्वर इथे आहे आणि ऑब्जेक्ट इथे आहे, हा जो अँगल असतो ऑब्झर्वर लाईन ऑफ विजन आणि हॉरिझॉन्टल लाईन याच्यामध्ये जो फॉर्म होणार अँगल असतो त्याला बोलतो आपण अँगल ऑफ डिप्रेशन. त्यामुळे मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आणि असं मी कन्सिडर केलेलं की प्लेन जो आहे आधी इथे ह्या पॉईंटला होता, या पॉईंटपासून प्लेनने लँड व्हायला सुरुवात केलेली. त्यामुळे प्लेन हळूहळू खाली येत पॉईंट बीला येऊन लँड होते किंवा पॉईंट बी ग्राउंडवरची ह्या पॉईंटला येऊन पोहोचते. सो हा जो अँगल आहे हा अँगल आहे 20 डिग्री. त्यानंतर आपल्याला स्पीड दिलेला आहे आणि इथून इथपर्यंत म्हणजे ए पासून बी पर्यंत एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला तो टाइम दिलेला आहे. त्यावेळेस हे डिस्टन्स कव्हर करताना त्याचा स्पीड किती होता प्लेनचा ते सुद्धा दिलेला आहे. या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे की ही जी हाईट होती म्हणजे इनिशियली ज्यावेळेस प्लेनने लँडिंगला सुरुवात केली त्यावेळेस त्याचा ग्राउंडपासूनचं डिस्टन्स विचारला. म्हणजे थोडक्यात जर मी अशी जर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर मला एम ही लेंथ फाइंड करायची आहे. क्लिअर आहे? आता बघा या टाईपचे क्वेश्चन आपण बरेचसे सॉल्व्ह केलेले आहे. हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन ग्राउंड, त्यानंतर ही एक ट्रान्सवर्सल, दोन पॅरलल लाईन, एक ट्रान्सवर्सल, हा अँगल आहे, हा अँगल अल्टरनेट अँगल असणार आहे त्यामुळे हा अँगल सुद्धा किती असणार आहे 20 डिग्री. मला फाइंड करायचं आहे एम ही व्हॅल्यू फाइंड करायची. बट आता जर मी हा अँगल कन्सिडर केला, हा एक राईट अँगल ट्रँगल असणार आहे. या राईट अँगल ट्रँगलमध्ये मला एमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एम बीची व्हॅल्यू माहिती नाही, ए बीची सुद्धा व्हॅल्यू माहिती नाही, फक्त साईन किंवा कॉस किंवा टॅन 20 ह्या व्हॅल्यूज मी फाइंड करू शकते किंवा या स्टँडर्ड व्हॅल्यूज आपल्याकडे असणार आहे. आता या व्यतिरिक्त आपल्याकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्पीड आणि टाईमची. तर लगेच आठवायचं स्पीड टाईम याच्यामध्ये काय रिलेशन आहे. आपल्याला माहिती आहे की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सायन्समध्ये आपण बघितलं आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. हे रिलेशन कसं येतं लक्षात ठेवायचं असेल तर स्पीड कशामध्ये दिलेलं आहे ते किलोमीटर पर आवरमध्ये. किलोमीटर पर आवर, किलोमीटर म्हणजे हे असतं डिस्टन्स, पर आवर म्हणजे काय टाईम असतो. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, स्पीड इन टू टाईम. डिस्टन्स इज स्पीड इन टू टाईम असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता इथे आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलं की ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत रीच होण्यासाठी किती वेळ लागलेला तो टाईम दिलेला आहे आणि इथून इथपर्यंत प्लेन कोणत्या स्पीडने आलं ती इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मी या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड करू शकते. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाईम म्हणजे ए टू बी एवढं डिस्टन्स एवढं जे डिस्टन्स आहे हे कव्हर करताना जी वेलॉसिटी होती आणि जो टाईम लागला याचा प्रॉडक्ट घेऊन मी हे डिस्टन्स फाइंड करू शकते. हे डिस्टन्स म्हणजेच काय ए बी ही व्हॅल्यू असेल. जर मी ए बी व्हॅल्यू फाइंड केली, माझ्याकडे वेलॉसिटी आहे, माझ्याकडे टाईम आहे, फक्त याला मला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट केलं त्याला टाईमने मल्टिप्लाय केलं मला हे डिस्टन्स मिळणार आहे. हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे. ए बीची व्हॅल्यू मला मिळेल. ट्रँगलची हायपोटेनस मला मिळते. हा अँगल दिलेला आहे आपल्याला. साइन 20ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे रेफरन्ससाठी. सो साइन इज व्हॉट, साइन इज ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन 20ची व्हॅल्यू माहिती आहे, हायपोटेनस माहिती आहे मला. सो त्यावरून मी ए म्हणजेच काय डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ग्राउंड फाइंड करू शकते. क्लिअर आहे? लगेच सोल्युशन बघूया आपण. सो सोल्युशन, let A be the point when plane started to land. लँडिंगला जेव्हा सुरुवात होते तो इनिशियल पॉईंट आहे ए. इथे लिहू आपण लेट ए बी द इनिशियल पॉईंट वेन प्लेन स्टार्टेड टू लँड. लेट प्लेन कन्सिडर किंवा असं लिहू शकतो लेट बी बी द पॉईंट वेअर प्लेन लँड्स. ठीक आहे. बी या पॉईंटला प्लेन येऊन उतरत आहे. नाव एम बी हॉरिझॉन्टल लाईन आणि देअरफॉर अँगल एम ए बी इज इक्वल टू 20 डिग्री. ठीक आहे. अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे. सो दिस अँगल इज 20 डिग्री. ऑल्सो ए एम पॉईंट डबल झाला. आपण इथे पॉईंट घेऊया. लेट से हा पॉईंट घेऊ आपण पी. ऑल्सो ए पी बी दी
height of plane, height at which plane when it started to land. So AP with the height of plane from ground when it started to land. ठीक आहे, ज्यावेळेस प्लेनचं लँडिंग स्टार्ट झालेलं आहे त्यावेळेस AP ही असणार आहे हाईट ग्राउंडपासूनची ज्यावेळेस प्लेनचं लँडिंग स्टार्ट झालेलं आहे. ओके, ऑल्सो हॉरिझॉन्टल लाईन ग्राउंडला पॅरलल असणार आहे. ऑल्सो AM इज पॅरलल टू PB आणि त्यानंतर AB इज ट्रान्सव्हर्सल and hence angle MAB is equal to angle ABB, that is equal to 20 degree. Reason, alternate angle. Fine. Okay, आता in triangle APB आपल्याला फाइंड करायचं आहे AP. So sin 20 is equal to किंवा sin B is equal to AP upon AB. Okay, opposite upon hypotenuse. Now therefore sin 20 is equal to AP upon AB. दोन्ही व्हॅल्यूची आपल्याला माहिती नाही आहे, सो याला बोलू आपण इक्वेशन 1. आता अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली. ऑल्सो AB is the distance covered by plane while landing. लँड करताना प्लेननी किती डिस्टन्स कवर केलेला आहे? AB एवढं डिस्टन्स. ठीक आहे, इथपासून इथपर्यंत येऊन पोहोचलं. सो AB एवढं डिस्टन्स कवर केलेलं आहे ॲट स्पीड ऑफ 200 km/h इन टाइम 54 सेकंड. एवढ्या टाईममध्ये एवढ्या स्पीडने हे डिस्टन्स त्यांनी कवर केलेलं आहे. स्पीड इज इक्वल टू हियर स्पीड इज इक्वल टू 200 km/h. याला मी मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करते. सो मीटर पर सेकंडमध्ये मी कसं कन्वर्ट करणार? 200 न्यूमरेटरला किलोमीटर आहे, किलोमीटरला मीटरमध्ये मी कसं करणार? 1000ने मल्टिप्लाय करणार आणि 1 आवर म्हणजे किती सेकंड? 3600 सेकंड. सो इथे मी 3600ने मल्टिप्लाय करणार आणि हे असेल युनिट मीटर पर सेकंड. हे तर माहिती आपल्याला किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंडमध्ये कसं करतो. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 आवर म्हणजे 3600 सेकंड. सो त्या लॉजिकने इथे मी 1000ने मल्टिप्लाय केलं आणि 3600ने डिवाइड केलं. सो दॅट इज इक्वल टू 2000/36 मीटर पर सेकंड. सध्या आपण हे असंच ठेवूया, सिम्प्लिफिकेशनची गरज नाही आहे. सो स्पीड आपण काय केलं? सगळ्यात आधी मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट केला. ऑल्सो वी नो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम अँड दिस इम्प्लाइज डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम अँड देअरफॉर नेक्स्ट पार्ट, देअरफॉर डिस्टन्स AB हे डिस्टन्स कवर करण्यासाठी काय स्पीड होता इन मीटर पर सेकंड? तो स्पीड. आणि एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी किती टाईम लागला? टाईम दिलेला 54. सो तो टाईम, स्पीड इंटू टाईम. सो दॅट इज इक्वल टू, आता इथे 18 मी डिवाइड करू शकते. 1000 × 3 म्हणजे की काय? 3000 मीटर. हे झालं डिस्टन्स AB. ओके, आता यामध्ये ABची व्हॅल्यू मला मिळाली, sin 20ची व्हॅल्यू दिलेली, ABची व्हॅल्यू मी फाइंड करू शकते. फ्रॉम 1 AP इज इक्वल टू sin 20 मल्टिप्लाइड बाय AB. sin 20 दिलेलं आहे 0.342 मल्टिप्लाइड बाय AB. ABची व्हॅल्यू मिळाली मला 3000. सो 342 × 3, 1 2 3 3 zeros आहे. सो 1 2 3 342 × 3 1026. AP ही डिस्टन्स आहे त्यामुळे याला युनिट असेल मीटर. 1026 मीटर. AP म्हणजेच काय? हे डिस्टन्स. AP त्यामुळे आपण लिहू शकतो की प्लेनचं स्टार्टिंगला ज्यावेळेस प्लेननी लँडिंगला सुरुवात केली त्यावेळेस प्लेनचं ग्राउंडपासूनचा डिस्टन्स आहे AP. दॅट डिस्टन्स इज 1026 मीटर
अँड देअरफॉर हाईट ॲट विच प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड टू लँड और इट स्टार्टेड लँडिंग इज 1026 मीटर. ठीक आहे, समजला क्वेश्चन काय. यामध्ये इम्पॉर्टंट काय की स्पीड आणि टाईम याला रिलेट करून आपल्याला डिस्टन्स फाईंड करायचं. ते फाईंड करताना नेहमी लक्षात घ्यायचं की स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये असेल तर आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कवर करण्यासाठी किती टाईम लागला आणि कोणता स्पीड आहे त्याचा यूज करून आपण ते डिस्टन्स फाईंड केलेला आहे. आणि त्यानंतर नॉर्मल आपल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा यूज.